इजा पोहोचवण्याचा प्रयत्न. बातमी सोलापूरमधून. सोलापुरातील अंजनगाव पुतळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एका व्यक्तीकडनं जमावावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झालाय. दगड फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात वातावरण चिघळलं. 1 तारखेला खेलोबा मंदिराच्या प्रांगणात अज्ञातांनी शिवरायांचा पुतळा बसवला. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. प्रशासनाने दोन्ही समाजांशी चर्चा केली आणि मात्र ती निष्फळ ठरली आहे. आता स्थानिक पातळीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज तिसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता परिस्थिती चिघळत चाललेली आहे. आता एका बाजूच्या जमावाकडून दिवसभर अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्यानंतर 2-3 दगड टाकण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने त्या तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस गाडीमध्ये टाकून दिले आहे. पण मात्र वातावरण दोन्ही बाजूचं अत्यंत तणावपूर्ण झालेलं आहे. सध्या ही परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवायची आणि हा प्रश्न कसा सोडवायचा, तोडगा कसा काढायचा, यासाठी आता कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी आणि नवीन जिल्हाधिकारी व सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची मोहोळ येथे एक बैठक सुरू आहे. तातडीने ह्याच्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. मात्र आता जसजसं हा प्रश्न वाढत चाललेला आहे तशी बाहेरची लोक यायला लागलेली आहेत. एका बाजूला लक्ष्मण हाके 2 दिवसापासून इथं आंदोलनाला बसलेले आहेत. त्याच वेळेला आता मनोजदादा जरांगे उद्या इथं पोहोचणार अशी माहिती मिळत चाललेली आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती आता बिघडत चाललेली आहे हे पाहता तातडीने याच्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. आता कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी जो त्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल तो जर तातडीने अंमलबजावणी नाही झाला तर पोलिसांना या बाबतीत मात्र कठोर कारवाई करावी लागेल, कठोर ऍक्शन घ्यावी लागेल. तरच हा प्रश्न इथल्या इथं संपू शकेल. अन्यथा ह्याचं लोण महाराष्ट्रभर पोहोचण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने आज कुठल्याही परिस्थितीत हा विषय सोडवणं गरजेचं आहे. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाण, एबीपी माझा, माढा. बातमी पुण्यामधून आहे. पुणे शहर शिवसेनेची संपूर्ण